तर चला आपण चाललो आहे आता डे 1 पुण्यावरून निघालो आहे सिलिगुडीला सिक्कीम ट्रिप. एअरपोर्टवरती अल्पोपहार केला. गेट नंबर A1ला होतं आमचं आणि निवांत आम्ही बरोबर 2 तास आधी पोचलो होतो. त्यामुळे टाईम भरपूर होता आमच्याकडे. रेस्ट केली त्यानंतर बोर्डिंग चालू झाली. सो फायनली वी आर बोर्डिंग फॉर द प्लेन फ्रॉम पुणे आणि चाललो आहे सिलिगुडी. फर्स्ट स्टॉप आहे आपला डे 1. मजा येणार आहे. बॅगा दिसल्या? अरे भारी आहे की. काय काय नाही कुठे चाललाय? वराठी आलं लंडन सिलिगुडी मागडोगरा. ओके, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही पोचलेलो आहे बागडोगरा एअरपोर्टला. इथून आता टॅक्सी केली आहे. प्रिपेड टॅक्सी विचारली पण त्याच्याकडे अवेलेबल नव्हती सिडान. म्हटल्यावर आता आम्ही चाललो आहे एक लोकल टॅक्सीवाल्याबरोबर. साधारण त्यानं 700 रुपये घेतले आपल्याकडनं AC कॅबसाठी. प्रिपेड टॅक्सीला 700मध्ये वॅगनार देत होता नॉन ACमध्ये. त्यामुळं आम्ही लोकल टॅक्सीवाल्याकडे जातो आहे. तिथे बरेच जण उभे असतात त्यामुळं एवढा काही विषय नाही. टॅक्सी मिळून जाते लगेच. आधी काही बुक करायची गरज नाही. चला आता आपण कॅबमध्ये बसलेलो आहे आणि हॉटेलवरती चाललो आहे. होय महाराजा. आता आपण सिलिगुडीला जातोय. सिलिगुडीला राहणार आहे आज, आराम करणार आहे आणि तिकडं लोकल एक्सप्लोअर करून उद्या आपण बघूया कुठे जायचं आहे. वेदर कसं आहे कारण की आता गंगटोकला पाऊस पडतोय. तर जर पाऊस पडत नसेल तर इकडं नाही तर तिकडं बघूया कुठे जायचं. तिकडे जाऊन ठरवूया. कल का कल देखेंगे. तो दिस इज अनप्लॅन जर्नी. आम्ही काही म्हणजे प्लॅन केलंय पण काही आपण फायनल केलेलं नाही. आपल्या मनावरती आहे. सगळं मोठ्याने सांगितलेलं आहे. तुम्हाला ऐकू येणार आहे. सिलिगुडीचे रस्ते 1 नंबर आहेत. सध्या तरी अजून एक पण खड्डा लागलेला नाही. 1 नंबर रस्ते आहेत. बघूया आता पुढे कसे काय रस्ते आहेत ते. मस्त दिसते. पूर्ण गाव दिसतंय. कोणतं? माटीगाणा. हा माटीगारा सिलिगुडी. हा काम चालू आहे ना. भरपूर ट्रॅफिक आहे सिलिगुडीमध्ये नाही. ते माझ्यामध्ये सिग्नल रस्त्याचं कामं चालू आहेत की नाही त्याच्यामुळे चालू आहे. असं झालं नाही. त्यानं पार्किंगच्या इथं एकाला कोणाला तरी विचारला की बाबा कुठं आहे. हे ना विचारला. मी बघितलं की मग त्यानं सांगितलं ह्या ठिकाणी आहे म्हणून. त्यामुळे आपला जरासा रस्ता चुकला होता. पण ठीक आहे त्यानं बघितलं टायमावरून म्हणून बरं झालं. नाही तर आणि गेलो असं पुढं. मग तो म्हणणार नाही मग तिकडे नेऊन म्हणणार नाही इथून आणि एवढे या. होय इथं भरपूर असतं काय. सिलिगुडीची लोकल गल्ली पोचलेलो आहे सिलिगुडी. असल्या ऑटो आहे तिकडे. हा बघ इथं फळा बसल्यात. वा वा चांगला आहे. हे भारी वाटतं ना. जुन्या टाईपचं एकदम. रस्ता पण चांगला त्यांनी मेंटेन केला आहे. वा सिलिगुडी फक्त जरासं गाव टाईप आहे. पण हे इकडची सगळी डोंगरातली पण सगळी तशीच असतात. इकडं पण काहीतरी आहे. इंग्लिश स्कूल आहे. अरे रस्ता चुकल्यामुळं आपला एक 10-15 मिनटं वेळ गेलाय. परेशान है भाई. क्यों परेशान हो रहे, क्यों थक रहे हो. हॉटेल सबेरामध्ये पहिला स्टे. सुपर डिलक्स रूम हॉटेल सबेरा. आज फर्स्ट डे सबेरा. उद्या गंगटोककडे रवाना व्हायचं आहे. डिसेंट हॉटेल आहे. मार्केटमध्ये आहे मेन म्हणजे त्यामुळे सगळं जवळपास आहे. आता आपण चाललो आहे हॉटेल सबेरा. सीदर मार्केटमध्ये आहे.
बाहेर सगळं हे मार्केट आहे. मस्त गल्ली आहे. मोठा आहे. फुचका खावे कसं आहे समोसा. हाँगकाँग मार्केटमध्ये बरं ना हाँगकाँग मार्केट. तर हा होता आमचा डे 1 सिलिगुडीमध्ये. आम्ही पुण्यावरनं फ्लाय केलं एअरपोर्टवरनं आणि ते बागडोगरा एअरपोर्टला आलो. तिथून लोकल टॅक्सी करून हॉटेलला आलो. हॉटेलला फ्रेश झालो आणि तिकडनं मग लोकल मार्केट एक्सप्लोअर केलं. मार्केटमध्ये हॉटेल घेतल्यामुळं आम्हाला चालतच जाता आलं, नाहीतर आम्ही गेलो नसतो बाहेर. तर मार्केटमध्ये बऱ्याच काही छान छान गोष्टी होत्या, पण आम्ही जस्ट आलो आहे त्यामुळे आम्ही काही जास्त शॉपिंग केलं नाही. आता बघूया, जर पुढे काही नाही मिळालं तर मग कदाचित रिटर्नमध्ये करूया. पण मार्केट छान आहे, बऱ्याच त्याच्यामध्ये वस्तू होत्या. आणि मग संध्याकाळी आम्ही सगळं खात आलो, त्यामुळं तिथंच आमचं डिनर झालं आहे. आता उद्या निघायचं आहे गंगटोकला. सो कॉलिंग ऑफ डे 1.